संत गाडगेबाबा महाराज यांच्याविषयी काही चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. हाती झाडूमुखी नाम अंतर्निर्मळ झाले, हाती झाडूमुखी नाम अंतर्निर्मळ झाले, सेवेच्या वाटेवर चालून जीवन सोने झाले, सेवेच्या वाटेवर चालून जीवन सोने झाले. देवनाही दुर्कुटे तो देश आढळतो, देवनाही दुर्कुटे तो देश आढळतो, जो गरिबांची सेवा करे तोच भक्त ठरतो, जो गरिबांची सेवा करे तोच भक्त ठरतो. आदरणीय अध्यक्ष, पूज्य गुरुवर्ग आणि जमलेला माझ्या बालमित्र, आज आपण लाखो संतांच्या स्मृतीचे वर्णन करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ते म्हणजे संत गाडगे महाराज. महाराजांच्या समाजवादीचे दीपस्तंभ. गाडगे महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते सारखे बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते की खरा देव हा मंदिरात नसून माणसांच्या सेवेत आहे आणि खरी भक्ती ही कर्मावर व्यक्त होते. त्यांनी आपल्या कृतीतून समाजाला शिकवले की स्वच्छता म्हणजे केवळ मनाची नव्हे, स्वच्छता केवळ अंगाची नव्हे तर मनाची आणि विचारांची असली पाहिजे. महाराजांनी कधी मोठे प्रवचन दिले नाही, पण त्यांच्या हातातला झाडू समाज सुधारण्याचे शस्त्र होते. तिथे गेले तिथे आधी देवालय झाली, पण प्रत्यक्षात त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अस्पृश्यतेची घाण दूर केली. ते म्हणत देव दगडात नाही तर तो माणसात आहे, आणि म्हणूनच त्यांनी गरिबांच्या जीवनते उपाशी लोकांना अन्न दिले, आजारांची सेवा केली, शाळा, धर्मशाळा, रुग्णालयासाठी भिक्षा मागून समाज उभारला. त्यांनी मागितले ते स्वतःसाठी कधीच नव्हते, तर ते समाजाच्या भल्यासाठी होते. त्यांचे जीवन आपल्याला सतत एकच प्रश्न विचारते, आपण देवाला हार घालतो पण गरिबाला भरकत देतो का? आपण मंदिर साफ करतो पण आपलं मन स्वच्छ करतो का? आपण भक्ती करतो पण माणुसकी जपत आहोत का? या प्रत्येक प्रश्नांची उत्तरेच आपली खरी परीक्षा आहे. गाडगे महाराज म्हणतात, धर्म, जाती, पंथ या भिंती मोडून आपण आधी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. आज आपण त्यांच्या विचारांचे पालन करू. स्वच्छता ही आपली ओळख बनेल. तर संत गाडगे महाराजांच्या सेवायुक्त जीवनाचा आदर्श समोर ठेवून समाजाला प्रकाशमान करूया आणि त्याच्या शिकवणीला आपल्या जीवनात प्रज्वलित करूया. हेच त्याला आपले खरे अभिवादन करेल. त्यावेळेस माझ्या भाषणात पूर्ण विराम देते. जय हिंद.